नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार. आम्ही चाललेलो आहे उज्जैनला. आज आमची उज्जैनची ट्रिप आहे. हे विशाल भाऊ आहे, हे संतोष आहे, हे सौरभ. आता साईची एंट्री होणार आहे. चला. जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यू दोनों ही तुम हो. जन्म बोलायचंच नाही. चलते आपलं नॉर्मल चालत. थांबलेलं आहे आता. मध्ये आलेलो आहे आता. आणि आता चहा घेतलेला आहे. आता हॉटेलमध्ये पैसे सांगितलेले आहे आता. तर चहा पित आहे. या मित्रांनो, चहा घेत आहे. नमस्कार. या मी आता इथं बसलेलो आहे. काय करतोय? बिस्किट पुडा काढतोय भाऊ. बोलतोय मी आता. अजून इथं पाचून बिस्किट येतात. आता बघू झालेलं आता सगळ्यांचं. दादा विमान आहे का? जिथे गेला तिथं आमचं नाव खराब करून टाकलं. काय नाव खराब केलं? दोन टाके नाही का नाही? एखाद्याची पप्पी घेतली नाही, एखाद्याची काय घेतली नाही, त्याच्या आईला बोलले. आपण कुठे चालले आता? हाय गाईज, आम्ही चाललेलो आहे मित्रांनो. आता आम्ही चाललोय उज्जैन. आता आम्ही आता धुळे रोडला, कोणत्या? नाशिक मधून आता पुढे निघालेलो आहे. हो, तुम्ही पण काहीतरी बोलावं. बोला काय बोलायचं आता. चाललंय बाबा, रोड बीड बनवते आमचं सायलेश रायकर. मोदी पैसे चाललंय आम्ही भेटायला. कोणाला? मोदी पैसे रोड बीडचे 2026 मध्ये सगळं काम करायचं बाहेर देशासारखं होणार होते, नाही झाले. मुळे आम्ही चाललोय आता त्यांना भेटायला. चला बाय बाय. आम्ही चाललोय उज्जैनला आता. झोपतो आम्ही आता. बाय बाय. दर्शन घेतो. हा चालेल. चला. हो जय काल महाकाल, हो जय काल महाकाल. आलेला आहे. आम्ही आता उज्जैन स्टेशन निघलेलो आहे. आम्हाला आता चांदवड लागलेला आहे. धुळेच्या आसपास आम्ही एक 10 किलोमीटर आहे. आणि इकडे आहे मोसम चांगला आहे, क्लायमेट बी चांगलं आहे. पाऊस जरा आहे, बऱ्यापैकी पाऊस आहे. पण पुणे तिथं काय म्हणतात ना, ऊन आहे, तसं इकडे एवढं काय हे नाही. इकडे कमी पाऊस दिसतोय. लय पाऊस नाही, पाऊस पण नाही इकडे. लई ढग आलेले आहे फक्त. ढग आलेले आहे फक्त. हम्म. बाकी काय नाही. फक्त आता निघालोय उज्जैनला. ते माहिती आहे आपण उज्जैनला चाललेलो आहे. अजून काहीतरी बोलणार सारखं काय नाही. आमचे 2 माणसं झोपलेली ऑलरेडी. हा काय मौसम आहे हा. आणि 2 माणसं तिथे झोपलेली. ते सकाळ दोन दादा बसलेला आपल्या इथं माग. आम्ही नाश्ता करताना एकाने उत्तापा टाकाला, एकाने दोघांनी मिसळ खाल्ली आणि भजी पाव घेतले. आम्ही म्हणलं बघू काय आहे नक्की. नंतर अर्धी कटिंग चाय पेलो आणि निघालो. मग पुढच्या प्रवासाला निघालो. आता किती वेळ लागणार आपल्याला जायला? आपल्याला जायला कमीत कमी 4 वाजणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा ब्लॉग असाच कंटिन्यू करीत राहू. हे तुमचे आम्ही चाललेलो आता सनाट मध्ये. आमची माणसं झोपलेली इथं. आई गाडी आता फक्त 50च्या स्पीडनी पळते. म्हणायला 50 आहे, पण पळती तशी 120च्या स्पीडनी. सांगायला सांगून जात असतो. जाईन अजून गेलेली गाडी. फक्त टनमुळे विषय होता ते, बाकी काय नाही. पण रस्ता लई ना आधी भाई, खरं मोकळा अख्खा रस्ता. मला म्हणजे उज्जैनला जायचं म्हणजे आता हे सौरभ म्हणला होता मला की उज्जैनला जायचं. आमचा प्लॅन कॅन्सल झाला होता. तरी आठवडी विषय 10 वेळा सगळ्यांना कॉल केले की अरे आपल्याला उज्जैनला जायचंय. आमचा संतोष म्हणला मला जमणार नाही. जरी त्याला मी तयार केला. विशाल भाऊ म्हणला मला बी जमणार नाही, पण उद्या ठीक आहे आपण काहीतरी कुठे ढकलू, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आम्ही प्लॅन आमचा सक्सेस झाला. आणि बुलावा आला आला आणि आम्ही महाकालचा बुलावा आला. आम्ही आता निघालेलो आहे.
पोहोचलोय निघालो काहीच आलेलो आहे आता आता पर्यंत. एकदा आम्ही मग पोहोचन 4 वाजेपर्यंत. आता बघू शकतो किती वाजलेले आहे. आता वाजलेले 9:30. एक्झॅक्ट. मी चालवतो गाडी, भुरभुर पाऊस येतोय आता. नाही, थोडासा येतोय फक्त. रस्ता बी असला स्टार आहे, रस्त्याच्या बाबतीत नाद नाही करायचा. नितीन गडकरी साहेबांचं मी लय हवाय लय. चला आता बघू आता करायचं का. चालू होता गाडी. आता गाडी चालली मित्रांनो. चाललोय आता. एंट्री होत आहे आपले बाउंड्रीवर एमपीच्या. 2 मिनिटात बाउंड्री आता येणार आहे एमपीची. आणि थोडा लाईटली पाऊस चालू आला आहे. आमचे मित्र परिवार सगळे झोपले होते, सगळे हाय करा. जागे झाले. हाय कर. हे कसे बसले ते टमटम मध्ये. बघा ही गाडी कशी. काय बघतोस तू असं म्हणलं, त्याला काही सांगू शकत नाही म्हणून त्याला सांगितलं. ट्रॅफिक लय होत्या तिकडून येऊ नका, रोडाचे काम चालू झाले. तो बघतोय डेंजर आपल्याकडे. पाऊस येत आहे थोडा. चाललाय ना पाऊस थोडा. थोडं घाट शिक्षण लागलेलं आहे आम्हाला. क्रॉस करणार मग आम्ही आता थोडं बाउंड्री राहिली, ती बाउंड्री आम्ही क्रॉस करणार. किती आहे रे तो. आणि आम्ही एमपी अजून आहे 1 किलोमीटर. बाबा एमपी एंट्री टाकणार. मग आम्ही थोडं काहीतरी लाईटली काहीतरी खाणार आणि तिथंच सुसू करणार. नाही ना, हे कटवाना. हे वाक्य नाही घ्यायचं. बघू आता काय होतंय काय नाही. मला ते घातलंच नाही आतापर्यंत. काय नाही घेतो आता मी जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियोनी हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल विकराल शंभो. जीवन हो या मृत्यू दोनों. तर आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. आमची सगळी टीम आलेली इथं बघू शकतो तुम्ही. शैलेश, हे सौरभ दादा, शैलेश, संतोष दादा, हे आता चाललेलो आहे आम्ही. नेत्याचा निम्मा ब्लॉक तर आता मीच करतो कवर. आता काय नेते आमचा फोनवरतीच बिझी आहे. हा केलं ना, सगळं लॉक केलेलं आहे. हा लॉक केलं ना. पाण्याची बॉटल घेतलीच आहे आपण. पाण्याची बॉटल घ्यायची होती. आले इथं एवढ्या लांब काय आलं 2 चावी कोणाकडे. अरे ते पाणी बॉक्स संपणार आहे आपल्या हातात. 2 3 चालू आहे. चला जाऊ ते काय राहणार आहे का ते? राहणार नाही संपणार आहे ती. संपणार जाऊ दे. दे रे. घ्यायला लागणार आहे. किती केलं? किसा नाही ना. किसा आता बघू काय होतंय. चाललेलो आहे आम्ही आता. कसली हे चावी द्यायच्याकडं. आणि बघू चला आता बघू. खाली चाललेलो आहे. खालीच म्हणतोय इथं चाललेलो आहे आता मेन कॉरिडॉर कडं. बघू आता. हा जेवायला चाललेलो आहे आम्ही आता. बघू नाही तुम्हाला ना. चल ना आता कुठे चाललोय. हाय काहीच नको म्हणू. कुठे चाललोय ते सांग. तर आता आम्ही रूमवरती येऊन मित्रांना सकाळी 4 वेळा आपण 4 वेळा मित्रांना चाललेलो आहे. मित्रांनो आम्ही आता रूमवर आराम करून हे काय बंद कट करते. आम्ही आता रूमवरून फ्रेश होऊन आता चाललोय आम्ही जेवणासाठी. सांगितलं मी आमचं सकाळी महाकालेश्वर उज्जैन महाकालचं दर्शन घेण्याचे उद्या सकाळी आमचं आता बघायला जायचं होतं. हा नको रे आता होणारच नाही बाई. रिक्षा करून जाऊ ना. काय करायचं. कधी सांगायचं 1000 रुपये लोकेशन घ्यायला पडवायचं परत. त्याच्यावर पण दिसायचं. आता चाललेलो आहे आम्ही इथं बसून. टाइमात 9 आहे. 8:30. चलो भाई हो जाएंगे. चलो जाने कालवेरू. चलो चलो. कितने लोग हैं? 300. क्या 300 इतना में उतरो. आपण आलेलो आहे आता. कुठं आलेलो आहे. महाकालच्या इथं आलेलो आहे. नेते आपण कुठं आलो. आगा महाकाल. चला हो या पुढं चला.
आता बघू. आता इथं आलेलो आहे आम्ही आता. बघू तिकडे तुम्ही बघू शकता महाकाल. तो म्हणला इथून असं सरळ आणि इकडे जायचं मला. ए, थांब चला. आलेलो आहे आता इथून काल पहिलं वेळ इथंच आहे. म्हणलं आज कॉरिडॉर बघून घेऊ, उद्या त्याला दर्शन करता येईल. तिकडे कॉरिडॉर बघा, हे उज्जैनचं मंदिर महाकालचं. हो चला पुढं. नंतर परवा गर्दी आहे, पाऊस उघडलेला आहे पण हा पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे. आम्ही आता चाललोय. आपली गाडी आली पाहिजे ना पण पटकन विषय तो आहे. गाडीचा काही विषय नाही, फक्त उद्या ट्रॅफिक झालं नाही पाहिजे. बाकीची सोय पार्किंग करू आपण, काय करायचं ते. भारी ॲम्बियन्स चांगला आहे. हा लवकर आम्ही बुलबुल चहा प्यायला जाणार आहे. लवकर भूक लागलेली आहे. आता लई भूक लागलेली मला. तर मला भूक लागलेली आहे. विसर्ग मला तर असं थोडं बिस्किट पडा आणि चहा प्यावा मला. आणि भूक लागलेली आहे. आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय नेते? दर्शन करायला चाललंय, महाकालचं दर्शन करायला. आता आमची सकाळ झालेली, 7 वाजले. 6चा टायमिंग होता अर्ध्या आपला. तासात आमचं दर्शन होणार आहे. आम्हाला confirm माहिती आहे. किती? आम्ही करणार आहे अर्ध्या तासात आणि 9 वाजेपर्यंत. हे नाही, आता जातोय, निघालोय. सगळे जण मित्र आलेले आहे आता. नमस्कार, जय श्री महाकाल. भाऊ आता पोचू आम्ही. आता रिक्षा हे गाडीच नाही रस्त्याला आता. नाही, गाडी इथे थांबलाय उभी. एक वाट बघत बसलेले आपण. आमचे स्टॉप असतोय तो. आम्ही थोडे अर्धा किलोमीटर लांब घेतलेले रूम, कारण की का ते म्हणतात की उज्जैनमध्ये थांबत नाही, त्यासाठी आम्ही रूम थोडी लांब घेतलेली. आणि आता 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर राहिले, आम्ही लगेच पोहोचणार. लगेच रिक्षा करणार, लगेच बसणार. हा, गोमातेचं दर्शन घेतो आहे आम्ही आता. थोड्या काही सेकंदात गोमाता आमच्याकडून पुढे चालले. आम्ही त्यांच्या मागं चालू. गोमाता काही थांबायला तयार नाही आणि आम्ही बी थांबायला तयार नाही. हो वाय. आम्ही चाललेलो आता उज्जैनला. हे आम्हाला काका आहे, हे दादा आहे. आपका नाम क्या है? अजय नाम. क्या? अजय माली. अजय मानी. आम्ही आता चाललेलो आहे उज्जैन को. चला इथं कुठे चाललोय आपण आता? सिंपल मध्ये बोल. हर महादेव. आम्ही आता चाललेलो आता. कुठे चाललोय नेते? आता चाललेलो आम्ही आता. बघू शकता इकडे आता आम्ही आलेलो आहे निम्म्या रस्त्यापर्यंत. तुम्ही इथं बघू शकता. इकडं पण आहे. बघू आता. चला रे पटापटा. अरे महादेव भारी रे. मेन गेट पाशी कुठे आहे ते गेट? मुख्य द्वार पाशी आलोय आता आपण. अरे महादेव महाकाल. हनुमंत बलवान करे भय का नाश, रोग शोक कटे पल में आज. तिथे आमचं दर्शन झालं. एकदम काळात सोपं आणि सुरक्षित दर्शन झालेलं आहे आमचं आता. अशा रीतीने नाही ते काय म्हणतो तू? दर्शन झालेलं आहे. थोडं अर्धा तासात दर्शन झालं, आम्हाला वाटत नव्हतं दर्शन झालं. हा लय पटकन झालं.
चालतं आणि ते घरी नाही लागणार आहे वाटतं आता बघू. इथे का बसलोय आपण इथं? बसलोय मित्राची वाट बघत गेला व्हिडिओ काढायला. कोणत्या बाहेर? नाही नाही आहे ना ते. बोला, मी चाललेलो आहे उज्जैनचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आम्ही आता चाललेलो आहे काळभैरवनाथला नाश्ता करण्यासाठी. आम्ही होतो ते ई रिक्षामध्ये, आता बसलेलं आहे साई रिक्षा चालवायला. आणि मी आमच्या दादासाठी JCB घेतलेला आहे. काय नाही भाऊ, आता फिरून पाहिलंय दुखायला लागले. आता नेक्स्ट स्टेप जाणार आहे, बघू तिथं किती वेळ लागते दर्शनाला. आता आम्ही आलेलो इथं. कुठं आलोय? कालभैरवच्या मंदिर. कालभैरवच्या मंदिरात आलेलो कुठलं आहे. मंदिर आलं? कालभैरव ना. कालभैरवच्या ना येते इकडे. कालभैरवच्या मंदिरात आलेलो आहे आम्ही आता. नंबर घेतला का? पावसाचे क्लायमेट चालू आहे. बघू आता थोडी गर्दी आहे. करू काहीतरी. आम्हाला सोडलेलं आहे त्या माणसाने सोडलेलं आहे. हाय का जरा असतोय तो. बघू आता काय होतंय काय नाही. करून तुम्हाला हळूहळू. हाय बाय. चला चला चला. जय श्री काल भैरव मंदिर. मित्रांनो आम्ही आता ओंकारेश्वरला जायचं प्लॅन झालेलं. इंदोरला आम्ही थांबणार नाहीये काही कारणांमुळं. तो कॅन्सल झालेलं आहे काय. In 800 meters, keep right to take the flyover. ही तिघं जण तू झोपलेली बघू शकता. तर मीच कव्हर करतो. आता हे आमच्या संग दादा चाललेले. हे आमच्या संगच आहे. चाललेले आम्ही आता उज्जैनला ओंकारेश्वरला दोघं जण. भागात हे झोपलेलेच आहे. बघू आता पुढं काय होतंय काय नाही. चला भेटू आम्ही. ओंकारेश्वरला मित्रांनो, ओंकारेश्वरला आलेला आहे. ओंकारेश्वरचं इतकं क्लायमेट असं आहे की इतकं गरम होतंय. कधी पाऊस येईल सांगता येत नाही. एवढं आभाळ आलेलं आहे. तिकडे बघू शकता डॅम आहे ओंकारेश्वरचा. थांबो भाऊ थांबा. पुणेवाले भैया. हे आहे आता ओंकारेश्वरचे जय ओंकार महाराज. नवीन महाराज. चलो. हे नवीन मेंबर. आपके जाने वाले गुरु क्या है? गाईड आपल्याला यांनी आपल्याला इथे सेफ पार्किंग करून दिलेली आहे. तिकडे बघा ना, कॅमेऱ्यात बघा ना. नाही देखो ना यार. अरे देखो यार. अरे यार अभि ओंकारेश्वरचे महाराज म्हणले की ओंकारेश्वरला जायचं. त्यामुळे आम्ही ओंकारेश्वरला आलेलो आहे. आणि आता स्थानिक ओंकारेश्वरचं दर्शन घेणार आहे आम्ही. आणि काय होऊ द्या, किती टाइम लागू द्या, पण त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरचं बी आम्ही उद्या विचार करू संध्याकाळी काय होतं ते. पावसाच्या क्लायमेट नुसार आम्ही काम चालू करू. पुढचं नियोजन असेल ते बघू सकाळच्याला. पण आत्ता तर चाललेलं आहे आम्ही ओंकारेश्वरला. थोडीशी गर्दी आहे, एवढी काही गर्दी नाहीये. बघू, आम्हाला जर भेटलं तर आम्ही घेऊ शकतो. आणि आता चलत चाललो आहे. गुगल पिक्सल आपला शूट करीत आहे. काय साई गुगल पिक्सल. गुगल कुठून आला? फोन माझा आमचा. अरे तो नाव रे, तो म्हणायला गेलं माहिती. शूट करणार आमचा साई दादा जाधव, सौरभ दादा जाधव, विशाल दादा पठारे आणि भरनाथ कंस्ट्रक्शनचे मालक संतोष जाधव. आणि मी स्वतः आहे. आणि पार्किंग मेंबर आता 300-350 रुपये दिले आम्ही.
आणि त्याने आम्हाला फक्त 200 मीटरवरती आम्हाला सोडण्यासाठी त्याने आम्हाला 350ला घोडा लावलेला आहे. त्यामुळे आम्ही ते काय केला, त्याला 350 नाही दिले, 320 दिले. 300 दिले. मग आम्ही परत पुढे चाललेले आता ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. बघू आता आम्हाला VIP तिकीट भेटते काय. तिकीट भेटलं तर आम्हाला उत्तम सोय होईल, नाही भेटलं तर आम्ही इथं स्टे करणार आहे आणि सकाळी दर्शन घेईल. हेच आमचं निमंत्रण आहे. झालं तर आता रात्रच घेईल. पुढचा स्टॉप आमचा बहुतेक आम्ही पुण्याला रात्री नाईटला निघेन. काही तेवढा विचार करत नाही पण आता सध्या आम्ही ओंकारेश्वरच्या दर्शनला चाललो आणि बघतो आम्ही आता VIP भेटते का काय. VIP तिकीट भेटलं तर लय भारी होईल आम्हाला. बस चौक अथवा कुबेर भंडारी पार्किंग के काउंटर से मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतम् जन्म मृत्यु जरा व्याधि मुच्यते कर्म बंधने। मित्रांनो आता 1 नंबर दर्शन झालेलं आहे. असं दर्शन कधी होणे नाही. आणि आता निघालो शिर्डींनी खाली आणि आम्ही आता डायरेक्ट नाश्ता करणार. आम्हाला एक मॅडम भेटले, त्यांना विचारणार कसं काय नाश्त्याचं नियोजन. आता इथं बघतो. चला नाश्ता करायचा आहे. चलो. काय करतोय नेते? काय नाही, बसलोय आता नाव मध्ये. आता चाललोय आम्ही आता सध्या. अरे हा ब्रिज कसं बनवलं काय म्हणले बरं बस ये मागे फॅमिली येऊ दे. जय महाकाल. काय तेच म्हणते तर ऐकत नाहीये. याचे ब्लॉग आहे ब्लॉग. मित्रांनो आता आम्ही ना गारगावमध्ये पोहोचलेलो आहे. इतका पाऊस आहे, पाऊस होता उघडलेला आहे आता पण मी चालू आहे 120 130 गाडी चालू 40 मला काय असं वाटत नाही बाजून कनपट आहे इनोसारखी गाडी म्हणजे ना टोयोटाची गाडी घेतली ना टोयोटाची गाडी घ्यावा मित्रांनो. गाडी इतकी कम्फर्ट आहे ना. आम्ही उज्जैन महाकालेश्वर ओंकारेश्वर सगळे हिंडलो पण आम्हाला काही जाणवलं नाही कुठं काय. कोणाला उलटी झाली, कोणाला त्रास झाला नाही. फक्त एक माणूस असा होता की फक्त त्यांनी पिरो खाल्ला होता त्यामुळे थोडं मळमळ झाली थोडी त्याला आणि थोडी बडीशॉप खाल्ली त्यामुळे मळमळ झाली. बाकी काहीच नाही झालं कोणाला. आणि जेवण तर एकदम झालं. नाश्ता असा अति सुंदर भेटला ते तर सांगायचंच राहिलं ब्लॉकमध्ये. आणि ऑलरेडी तिथं आम्हाला नाशिकमध्ये आलो पॅटीस खाल्ली. तिथे पेढे घालता आलं नाही सकाळी. आम्हाला ओंकारेश्वरला जायचं होतं. तिथून निघालो ओंकारेश्वरला गेलो स्टे केला. स्टे नंतर आम्ही सगळे उठलो डायरेक्ट दर्शनाला रांगायला लागलो. दर्शन झालं आमचं अर्धा तास दर्शन झालं. तिथून आम्ही नाश्ता केला थोडा लाईटली. तिथून निघालो नॉनस्टॉप डायरेक्ट नाशिक आणि धुळे झालो. धुळेहून डायरेक्ट थोडा नाश्ता केला कवर की आणि लगेच चहा बी केलो. परत आता याच्यात नाशिकमध्ये येऊन थोडं हे केलं नाश्ता केला. तिथे समोसे पेढे बेळ घेतली. चहा नाही गेलो. चला आता बघू उद्या चला चहा पिऊ. आणि आता निघालेलो आहे पुढच्या मार्गामध्ये. आम्ही आता गारगावमध्ये आहे. आता बहुतेक अंदाज माझा मी भुजबळ हॉटेल भुजबळ बंधू नारायणगाव यांच्या इथं थांबणार आहे. व्हेज नॉनव्हेज तसं आम्ही मासवडीच खाणार आहे. नॉनव्हेजचा काही विषय नाही. आज सोमवार आहे त्यामुळं काही विषय येत नाही नॉनव्हेजचा. आणि रस्त्याचं नाच क्लायमेट बाहेर बघितलं ना 1 नंबर क्लायमेट आहे बाहेर तुम्ही बघू शकता. आणि जे प्रशासन दिले ना 1 नंबर. म्हणजे घाटात जे बसवायचे ना लाईट वगैरे ते सगळे केलेले रस्त्याला. पण प्रशासनाची एक चूक आहे फक्त डिवायडर पाहिजे होते थोडे
कारण की काय मोठ्या गाड्या थांबणार नाही, ब्रेक फेल झाले तर. आमच्या गाड्या कशा बी थांबू शकतात एन ब्रेकवरती, त्या गाड्या थांबू शकत नाहीये. आणि जागे उठताना असतात नाही का, तर तेरोधक बहुत नाही का, पण रिक्स नाही चाहिए. मग त्यासाठी ना प्रशासनाने मी जरा सहकार्य करायला पाहिजे. आज नवीन ब्लॉक चालू केलेला आहे नवीनच. हा आमचा नवीन ब्लॉक आहे, हा आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करू पुढं. आणि आमचा ब्लॉक पुढं चालूच राहील हे 100% आम्हाला माहिती आहे. आणि आठवडे आम्हाला एक ब्लॉक 100% पडेल रील्स इंस्टाला, हे तर आमच्या विनंती आहे. आणि काय चुकलं असेल तर आम्हाला रिक्वेस्ट टाका, कमेंट करा, फॉलो करा. काळली मेंढी मेंढीचं नसलेलं नसल्याचं नाव नावल्या 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 आमच्या सर्वांचे लाडके शैलेश भाऊ रायकर यांनी ओंकारेश्वर उज्जैनचा प्लॅन केला होता, तरी आम्ही सर्वांनी त्यांना सहभाग देऊन त्यांच्यामध्ये सहभागी झालो. आणि त्यांनी आम्हाला ओंकारेश्वर, महाकाल, उज्जैन आणि आपलं कालभैरव त्याचे दर्शन करून आम्हाला सुखरूपपणे घरी आणले. त्यांचे आम्ही सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि त्यांच्यामध्ये इकडे ना, त्याच्यामध्ये सर्वात जास्त सौभाग्य संतोष भाऊ जाधव यांचं झालं आम्हाला. त्यांनी आपली फॉर्च्युनर गाडी घेऊन आलेत आणि सर्वांना मस्तपैकी उज्जैन ट्रिप फिरून आणली. त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो. चालतं, धन्यवाद. आपण पुढच्या वेळेस परत भेटू. ते आमचे काही आपलं काही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण की ट्रिप अशी होणे नाही परत कधी. परत असंच या, परत एकदा ट्रिप करू. पण ट्रिप एक नंबर झाली. आम्हाला वाटत नव्हतं ओंकारेश्वरला दर्शन होईल, उज्जैनला दर्शन, पण आमचं झालं. तर थोडं आम्ही 2-2 तास थांबलो, केला, बोललो, फुल एन्जॉय झाला. या अर्थाने आम्ही मित्र परिवार सरचे स्वागत करत आहोत. धन्यवाद. तुम्हाला काय तुमचं भाऊ एक नंबर फिरून झाले. असं फिरत राहावं सगळ्यांनी, तर एकदम मनापासून एकदम खुशी भेटेल. बाकी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आमचं एकदम मस्त प्रवास झालेला आहे. ओके विशाल भाऊ, तुम्ही काय बोलणार? फिरत राहा, एन्जॉय करा. सारखं काम नाही, पण एन्जॉय फिरलंही पाहिजे. फिरत राहा. धन्यवाद. आम्ही आमचा घेऊन ये. आमचे जे कार्यक्रमाचे ए काय घ्या हा मामा चाकण्या प्लॅन तर आमचा सर्वात सगळं एकदम व्यवस्थित झालं. प्लॅनचे म्हणजे खर्च आणि नियोजन करणारे विशाल भाऊ पठारे यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि उत्कृष्ट फोटोग्राफर साईदादा जाधव, साई पिक्सल यांनी बी एक नंबर ब्लॉग काढले, एक नंबर व्हिडिओ काढले आणि एक नंबर प्रतिसाद दिला. त्यासाठी मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि अशा ठिकाणी थांबतो. तुमचा सर्वांचा लाडका सौरभ भैया. इथं आम्ही आमचा ब्लॉग समाप्त करतो. त्याचा ब्लॉग पण आम्ही सगळ्यांनी सहभाग दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही इथंच थांबवतो आमचा ब्लॉग. आणि आता घरी पोहोचलेलो आम्ही चाकणमधला. आम्ही पोहोचणार आहे. आता आम्ही चाकणमध्ये एंट्री केलेली आहे. काय पाऊस आणि पाऊस इतका झालेला आहे ना, आम्ही एमपीला गेलो होतो, पण एमपीला एवढा पाऊस नव्हता. लय पाऊस झालेला आहे इकडे, लय म्हणजे लय तुफान पाऊस झालेला आहे. अक्षरशः इथे ना रोड वाहून गेलेला आहे. दाखवतो ना मी. वाडीचा रोड चालू असेल ना? नाही का रे? तर इथं संपवतो आम्ही. बाय बाय. परत येतो.